नमस्कार मंडळी. बघा, आपल्या घरात सतत वाद होत असतील, चिडचिड होत असतील, छोटे मुलं, मोठे मुलं, पती, आणखीन घरातले जेही सदस्य असतील ते सतत चिडचिड करत असतील, तर आपल्याला आज अतिशय प्रभावी भोगीच्या दिवशी उपाय करायचा आहे. आपल्याला संध्याकाळी 6 नंतर तर रात्री 12 पर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा तुम्ही देवाजवळ करू शकता, हॉलमध्ये करू शकता. आपल्याला पाठ टाकायचा आहे. त्यानंतर जेही घरात मुलं असतील, जेही सदस्य असतील सर्व, त्यांच्यावर सुद्धा तुम्ही हे उतरू शकता. आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे, थोडेसे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि अगदी त्या मुलाला किंवा पतीला तुमचे जेही सदस्य असतील त्यांना पाटावर बसवायचं आहे आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हे 7 वेळेस उतरायचं आहे. आणि त्यानंतर सगळ्यांचं उतरल्यानंतर प्रत्येकाचं वेगवेगळं घ्यायचं. उतरल्यानंतर आपल्याला ते एका वाटीत टाकायचं आहे. सगळ्यांचं उतरल्यानंतर ती वाटी घ्यायची आहे. स्वतःवर सुद्धा उतरायचं, पण स्वतः उतरायचं नाही. घरात पती, मुलगा, मुलगी जेही असेल त्यांना उतरायला सांगायचं आणि तुमचं आजार पण जातं, कटकट जाती, चिडचिड जाती, सततचे जे आजार पण असेल ते सुद्धा निघून जातं. त्यानंतर ते बाहेर टाकून यायचं. टाकून आल्यानंतर बाहेरच हातपाय धुवायचा आणि नंतर घरात यायचे आणि तुमच्या घरातील नकारात्मकता, चिडचिडता 100% जाईल.